रायगडच्या पेण शहरातून कामगारांच्या हक्काची एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। पेण नगर परिषदेतील घंटागाडी आणि सफाई कामगारांनी आजपासून थेट कामबंद आंदोलन सुरू केले। गेल्या एका महिन्यापासून प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी हे टोकाचे पाऊल उचलले। विशेष म्हणजे या सफाई कामगारांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना ठामपणे उभी राहिली असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार मनसे जिल्हाध्यक्ष बाळाशेठ म्हात्रे यांनी व्यक्त केलाय। नाईलाजाने शेवटी कामगारांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला असून यापूर्वी नगर प्रशासन, नगर विकास विभाग, कामगार आयुक्त आणि लोकायुक्त यांच्याकडे सर्व कायदेशीर पत्रव्यवहार करण्यात आलाय। आता आमचे भान सुटले, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत एकही घंटागाडी रस्त्यावर उतरणार नाही असा थेट इशारा कामगार नेत्यांनी दिलाय। या आंदोलनावेळी मनसे जिल्हाध्यक्ष बाळाशेठ म्हात्रे यांच्यासह महिला जिल्हाध्यक्ष छायाताई शिंदे, उपजिल्हाध्यक्ष हर्षताई पाटील, कामगार सेना चिटणीस पंकज शहा, तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, शहराध्यक्ष ललित सावंत, सुदेश संसारे, भावना टेकवडे, निलेश नागे, टक्केताई, नागे मॅडम आणि सुनील मोदी यांच्यासह सर्व सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। ऐन पावसाळ्यात सफाई कामगारांनी काम बंद केल्यामुळे पेण शहरात कचऱ्याचा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। माझं एकच सांगणं आहे की जो आमचा ठेका आहे आणि ठेकेदार वसई विरारचा ठेकेदार आहे, आज ते आम्हाला कामगार साहेब लोक काय सांगतात का ते ठेकेदार बदली होणार आहे तेव्हा ठेका बदलणार आहे, तेव्हा तुमचा रोज वाढणार आहे। जर ह्या ठेकेदारचा आमचा पीएफ 5 वर्षाचा हा ठेकेदार सोडून गेला तर आम्ही पीएफ कोणाकडून घेणार? आणि हा सोडून गेल्यानंतर आम्हाला ठेकेदार 3 ठेकेदार झाले। या ठेकेदारांनी कोणीच आमचा का पीएफ दिलेला नाही, हा 4था ठेकेदार आहे। जर आम्हाला बाहेरची लोक आणून जर काम केलं ना, आम्हाला जर पेन मधल्या लोकांना जर केलं तर पुढच्या इलेक्शनला कोणती लोक येतील? बाहेरचे येतील का पेन मधले येतील? हे तर आम्हाला तुम्ही पूर्ण करून द्यावा। जय महाराष्ट्र। 19 तारखेला आपले पेण नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील साहेब आणि ठेकेदार आणि आरोग्य सभापती यांच्यासोबत मीटिंग झाली होती। त्या मीटिंगमध्ये 8 दिवसामध्ये आम्ही सर्व तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही सोडवू असं आश्वासन देण्यात आलं होतं। परंतु आज दिनांक 14 झाली तारीख, आता 1 महिना पूर्ण होत आला तरी पण अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा तोडगा नाही आहे, कुठल्याही प्रकारचं उत्तर त्यांच्याकडून आलेलं नाही आहे। ना त्यांनी पीएफचे पैसे भरलेले आहेत, ना त्यांनी मयत कामगारांचे पैसे दिलेले आहेत, ना त्यांनी जे काही ऍक्सिडेंट झाले कोणाचा कामगारांचा कामावर असताना त्यांना पैसे दिलेले आहेत, ना किमान वेतन झालेलं नाही। अजूनपर्यंत कुठल्याही या ज्या काही मागण्या आहेत त्या कुठल्याही मागणी पूर्ण झालेली नाही आहे। त्यामुळे शेवटी कामगारांनी म्हणजे त्यांचं आता भान सुटलेलं आहे आणि नाईलाजास्तव सध्या आता आम्ही काम बंद केलेलं आहे। आणि या काम बंद करण्यापूर्वी आम्ही जे काही शासकीय जे काही पत्रव्यवहार करायचा आहे, नगर प्रशासन असेल, नगरी विकास असेल, कामगार आयुक्त असेल किंवा लोकायुक्त असेल, या सर्व ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। त्याच्यामध्ये सर्व नमूद केलेलं आहे की या सर्व मागण्यांसाठी आम्ही काम बंद केलेलं आहे। याबाबत आज जे ठेकेदाराकडे कर्मचारी आहेत, घंटागाडी कर्मचारी आहेत, यांनी आज काम बंद आंदोलन केलं। त्यामुळे आपला शहरातला दररोजचा कचरा उचलण्याचं काम प्रभावित झालं। ह्याबाबत आत्ता आंदोलक, त्याप्रमाणे संघटनेची माणसं आणि नगराध्यक्ष मॅडम, मुख्याधिकारी आणि आमचे इतर अधिकारी यांची आता बैठक झाली। त्याच्यामध्ये त्या ज्या कामगारांच्या मुख्य मागण्या होत्या की वेळेवर पगार होणं, त्यांना सुरक्षा साधनं पुरवणं, त्याचप्रमाणे त्यांचा पीएफचा जो इश्यू होता की ठेकेदारांनी त्यांचं पीएफचं जे अमाऊंट आहे ती कॉन्ट्रीब्युशन आहे ते त्यांनी भरलं नाही अशी जी तक्रार होती। त्याचप्रमाणे काही मयत कामगारांचा त्यांना भरपाई देण्याबद्दलचा विषय असेल किंवा जे गंभीर आजारी किंवा ऍक्सिडेंट झालेले कर्मचारी आहेत त्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा विषय, असे मुख्य विषय होते। त्याबाबत त्यांचं पेमेंट तर वेळेवर आता होत आहे, तसंच त्यांना सुरक्षा साधने ही मागच्या आठवड्यात पुरवलेली आहे। फक्त राहिला विषय पीएफचा, तर त्याबाबत नगरपालिका आता कॉन्ट्रॅक्टरला एक खरमरीत पत्र देऊन त्याबाबत त्याचा खुलासा येत्या 8 दिवसात मागून घेत आहेत। त्याचप्रमाणे इतर 2 विषयांचा, आणि तो 8 दिवसात जर त्यांनी खुलासा किंवा चलन भरल्याचं, पीएफ भरल्याचं जर योग्य खुलासा आला नाही
तर त्याचं जे बिल आहे किंवा त्याचं जे मंथली आपण बिल पेमेंट करतो त्यातून ती सदरची अमाऊंट वेगळी करून ते कर्मचाऱ्यांचं किंवा कामगारांचं PF आहे हे भरलं जाईल. त्याचप्रमाणे त्यांनी राहिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यास त्याला पुढील आठवड्यात परत मीटिंगसाठी बोलावून याबाबत त्याच्यावर पुढील कारवाई केली जाईल. याबाबत कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना आश्वस्त केले आणि त्यांनी त्याप्रमाणे आजचा जो संप आहे किंवा हे आहे ते त्यांनी मागे घेण्याचं कबूल केलं आणि त्याप्रमाणे मागे घेऊन काम सुरू झालेलं आहे.